पुण्यामध्ये इलिसिट लिकर ने 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. 14 जण. आज मी मगाशी अंमली पदार्थांचा विषय मांडला तसं बनावट दारूमुळे माणसांचा मृत्यू झाला हे एवढं प्रचंड नेक्सस आहे. तुकाराम मुंडे यांचं काम जे आहे, मला वाटतं की त्यांना एखाद्या वेळेस सरकार बदलेल यांच्या कामामुळे. त्यामुळं तुकाराम मुंडेंना किमान 2-3 वर्ष तिथं ठेवतील ते सरकार, अशी आम्ही सरकारकडून अपेक्षा व्यक्त करतो. तुकाराम मुंडेंच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आता ज्या ठिकाणी विविध रेड्स चालू आहेत, धाड टाकण्यात येत आहेत, त्यात काही ठिकाणी असं दिसतंय की वाळू माफिया किंवा बाकीचे माफिया, या क्षेत्रातली माफिया हे अधिकाऱ्यांच्यावर देखील हल्ले करायला लागलेले आहेत. असाच मला वाटतं संभाजीनगरमध्ये प्रकार मागल्या 2 आठवड्यापूर्वी घडला. ही सगळी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे आणि त्यामध्ये पोलिसांचं काम आहे या बनावट दारू, वेगवेगळ्या ठिकाणचे अंमली पदार्थ यांना अटकाव करणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं. त्यामुळं गृह खात्याचं फेल्युअर आहे असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून या संदर्भात सरकारने अतिशय गांभीर्याने हा विषय घेणं आवश्यक आहे. पण ड्रग्ज, अंमली पदार्थांच्या बाबतीत महाराष्ट्राने एवढी प्रगती केलेली आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात ड्रग्ज मिळत नाही असा प्रश्न विचारला तर तुम्हाला नकारात्मक उत्तर द्यावं लागेल. आणि त्यामुळं 2024 मध्ये NDPS कायद्याअंतर्गत जवळपास 15,873 प्रकरणं नोंदवली, 14,230 लोकांना अटक करण्यात आली. माझा तर अनुभव असा आहे की अटक ज्याचा किरकोळ लोक असतात त्यांना अटक केली जाते आणि यातले मास्टर माइंड बाजूला ठेवतात. आमच्या जिल्ह्यामध्ये माझ्याच मतदारसंघात एक धाड पडली, 8 जणांना अटक झाली, 6 जणांना सोडून दिलं, 2 जणच मात्र अटकेत राहिले. आज ही सगळी परिस्थिती बघितली तर पोलिसांचा आणि अंमली पदार्थ विकणाऱ्यांचा नेक्सस किती स्ट्रॉंग सगळ्या महाराष्ट्रात झालेला आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. जंगलतोड हा एक नवा प्रश्न तयार झालेला आहे. विकासाच्या नावाने सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकार जंगलतोड करतंय, झाडं तोड करतंय. पुण्यातील बॉटनिकल गार्डन, ग्रीनफील्ड कॉरिडॉर, आरे जंगल, वाढवण बंदर प्रकल्प या विकासाच्या नावाखाली जंगलतोड प्रचंड चालू आहे आणि जंगलतोड करताना शासनाने हिंदूंच्या भावनांची कदर केली नाही. प्रभू रामचंद्रांच्या पायांनी पावन झालेल्या तपोवनालाही ह्या सरकारने सोडलं नाही. हा एक महत्वाचा भाग महाराष्ट्राच्या जनतेनं लक्षात घेतला पाहिजे.